कढईमध्ये त्यासाठी टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि मोहरी लागणार आहे. बाजूला ते कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी छान तडतडली त्यानंतर जिरं, त्यानंतर लसूण मोठाड वाटून टाकलेला आहे लसूण, त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर टाकून छान परतून घेऊया. कोथिंबीर नाही टाकली, हळद थोडीशी, त्यानंतर लाल मिरची पावडर टाकून मस्त परतून घेऊया. टोमॅटो छान शिजला की त्यानंतर लसूण कोथिंबीरीची पेस्ट आणि थोडंसं मीठ टाकून एकजीव करून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, ही शिमला मिरची गावरान आणि छोटी छोटी होती, चवीला एकदम भारी. आपल्या नॉर्मल मोठ्या शिमला मिरचीपेक्षा खूप चवदार आहे ही. कधी पण छोटी शिमला मिरचीची भाजी करून बघा, खूप टेस्टी लागते. हे मिश्रण सगळं एकजीव करून घेऊया. आता भाजून घेतलेले शेंगदाणे वाटून घेऊया. मिरची छान शिजत आली की शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं पण तेल सुटतं आणि मिरचीला पाणी न वापरता असंच तेलात शिजवून घेतल्यास एकदम भारी लागते. हे बघा, छान तेल सुटले आणि मिरची पण शिजले, काय खमंग वास येतं, एकदम भारी. आहा, तयार आहे स्वादिष्ट शिमला मिरची. ही परीच्या टिफिनसाठी बनवते मी आणि परीला खूप आवडते, तिची फेवरेट आहे हे. एकदा नक्की बनवून बघा, आवडेल तुम्हाला पण.